शब्द, मन आणि प्रेम. ओहो! शुभ क्रिया. हं. सो पार्ट आहे 311. वॉव! सो पार्ट 310 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया मस्त पंखुडीला घेऊन फ्रेंड्ससोबत बाहेर फिरायला जाते. तर पार्क वगैरे फिरून बाहेर येतात. तर आईस्क्रीम खात बसलेले असतात सगळे. तर तेव्हा क्रियाला विचारते एक फ्रेंड, की "तुमच्यामध्ये पण भांडणं होत असतील ना गं?" मग कोण आधी सॉरी बोलतात? मीन्स शुभ अँड क्रियामध्ये. सो आता पुढे बघू क्रिया काय आणि कसा आन्सर करते. तर क्रिया आठवते थोडं आणि सांगते, की भरपूर भांडणं होतात आमची, कारण आम्ही दोघेही जास्त नाही, पण थोडेफार अपोझिट आहे आणि कोणत्याही गोष्टीवरून होत असतात, लाइक छोटी-मोठी कुठलीही गोष्ट आणि सॉरी ज्याची चूक आहे तो बोलतो आणि हे कळतं भांडणानंतरच्या चर्चेनंतर. म्हणजे शुभचं तसं आधीपासूनच एक ठरलेलं आहे, की कितीही मोठं भांडण झालं तरी बोलणं बंद होता कामा नये. मेसेजवर हां हाय रिप्लाय करून कंटिन्यू ठेव किंवा कॉल सुरू असताना तू बोल, मी बोल किंवा जो रागात असेल तो समोरच्याला ऐकवणार किंवा रागात असलेला व्यक्ती जर शांत असेल, तर समोरचा त्याला सांगणार, की तो कुठे आणि कसा चुकला. लाइक एक्सप्लेनेशन. ओके. तर ती फ्रेंड विचारते, की तुम्ही सोबत असता सो कॉल मेसेज सोड, मग बाकी सोबत असताना कसं करताय? काय करता? तर क्रिया बोलते, की मी हर्ट असेल लाइक दोघांमधून ज्यांना वाटतं, की मी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे किंवा चूक होती, पण माझी अशी रिएक्शन थोडी चुकीची होती. देन तसंच जाऊन एकमेकांना करत असलेल्या कामात डिस्टर्ब करणं किंवा बोलण्यासाठी फोर्स करणं, बस असं सुरू असतं. पण खरंच आमचं प्रेम ना बिलकुल डिव्हायडेड आहे. लाइक कोणी जास्त नाही आणि कोणी कमी नाही. कारण शुभ रागिष्ट खूप आहे, पण तेवढ्याच मनाने शांत आणि समजदार आहे. त्याला फक्त प्रेमाची गरज आहे. बाकी मला डोक्यावर घेऊन फिरेल असा आहे तो. हं. सो मग दुसरी फ्रेंड बोलते, की "हाय, तुमचं प्रेम बघून ना खरंच खूप भारी फिलिंग आली मला. कायम असाच सोबत राहा. बाप्पा करेल सर्व ठीक." देन क्रिया स्माईल करत तिला हग करते आणि मग तसंच तिथून निघून पुढे जातात आणि असंच फिरून-फिरून इव्हनिंगला बरोबर 7 वाजता क्रिया आणि पंखुडी घरी येतात. तर घरी येताच हॉलमध्ये बसतात. तसंच देन क्रियाची मम्मा दोघींनाही पाणी देतात आणि क्रियाचे पप्पा विचारतात, की "मग कसा गेला दिवस? कुठे-कुठे गेले फिरायला? एन्जॉय केलं की नाही अगदी कॉलेजमध्ये होतं तसं?" तर क्रिया बोलते, की "पप्पा काय सांगू तुम्हाला, इतकी दमली आहे ना मी सिरियसली. कॉलेजमध्ये असताना सुद्धा नसेल दमली ना, तितकी आज दमली आहे." ओह! फुल एन्जॉय. तर क्रियाची मम्मा बोलतात, की "अगं तेव्हा वीकमधून किंवा मध्ये सुट्टी आली, की तेव्हा असं नेहमी बाहेर जाणं सुरूच असायचं ना. सो म्हणून तेव्हा काही नाही वाटलं. पण आज इतक्या मंथ्सने बाहेर गेली म्हणून असं वाटत आहे. जा रूममध्ये जा आणि चेंज करून फ्रेश व्हा दोघीही आणि रेस्ट करा. आणि जेवण करणार आहे की नाही, की बाहेरूनच काही खाऊन आले?" तर क्रिया बोलते, की "नो मम्मा, मला तर बिलकुलच भूक नाहीये. सो मी नाही खाणार आहे काही." आणि पंकुडी पण सेम असंच बोलते. तर क्रियाची मम्मा बोलतात, की "बरं तुम्ही जा दोघी आधी फ्रेश होऊन या. मी चहा ठेवते. बरं वाटेल." तर हो बोलून तसंच आपापल्या रूममध्ये जातात. दोघी पण. क्रिया अँड पंखुडी. क्रिया रूममध्ये जाताच शुभला व्हिडिओ कॉल करते आणि शुभ तसंच रिसीव्ह करून बोलतो, की "बापरे! किती थकली गं तू. असं वाटत आहे बेडवर पडल्या-पडल्या झोप लागेल तुला." तर क्रिया तसंच इयरिंग वगैरे काढत शुभला बघत बोलत असते, की "हो, खरंच खूप थकली आहे मी. कितीतरी मंथ्सने गेली ना, म्हणून असं पूर्ण थकून गेली. सो मी आता अंघोळ करून घेते म्हणजे फ्रेश वाटेल आणि चहा घेते. आणि तू वर्कमधून ब्रेक घेतला की नाही? आणि इव्हनिंग कॉफी?" तर शुभ बोलतो, की "हो, घेतलं मी सर्व बरोबर आहे माझं. जा तू आधी अंघोळीला जा आणि मग चहा घे, रेस्ट कर आणि मग मेसेज किंवा कॉल कर. तुझ्या वेळेनुसार." तर क्रिया चिडत बोलते, की "शुभ, तू कामात आहेस का अजूनही? तुला वेळ नाहीये का? बोलायचं नाहीये का माझ्याशी? काय चाललंय तुझं? मला बोलायचं आहे म्हणून इथे मी तुला बघत सर्व करत बोलत आहे ना. मग तू का मला जा-जा बोलतो?" तर शुभ बोलतो, "अगं माझी क्युटी पाय, तू अंघोळ करून चहा घेतली की पूर्ण फ्रेश फील करशील. म्हणून बोलत होतो, पण जाऊ दे. तुला वेगळंच काहीतरी वाटत असेल तर बोलू आपण." तर क्रिया बोलते, "चल हग कर, किस कर." तर शुभ मस्त कॅमेराजवळ येत असा हग करतो आणि तसाच किस करतो. तर क्रिया पण करते सेम आणि मग दोघेही बोलतात थोडा वेळ. हं. देन क्रिया जाते अंघोळीला आणि तसंच हॉलमध्ये जाऊन चहा घेत फॅमिलीसोबत गप्पा मारत बसते आणि शुभ जातो आपल्या घरी फॉर डिनर आणि तिकडेच असतो कारण खूप जोराचा पाऊस सुरू होतो, तर तिकडेच थांबतो. आणि मग रात्री 11:30 वाजता फ्लॅटवर येतो आणि टीव्ही बघत बसतो. तर क्रिया पण रूममध्ये जाते झोपायला
आणि मेसेज करते शुभला. शुभ विचारत असतो, की कुठे-कुठे गेली? कसं-कसं एन्जॉय केली? तर क्रिया मस्त सांगत बोलत असते, की "वॉव! बेबी खरंच इतक्या मंथ्सने आली तर असं वाटलं, की मी परत नव्याने कॉलेज लाईफ एन्जॉय करत आहे. लाइक खूप हॅपी होती मी आणि हे तुझ्यामुळेच शक्य झालं. सो थँक्स टू यू." अच्छा, हो का? बघू आता ह्यावर शुभ काय बोलतो. शुभ बोलतो, "मला आवडतं माझी क्रियो अशीच नेहमी हॅपी राहत असेल तर आणि माझ्यामुळे काही नाही झालं. हे सर्व तुझ्यामुळे झालं. कळलं?" तर क्रिया बोलते, की "अरे बेबी, तू जर मला अलाऊ केलं नसतं, तर मी गेली नसती आणि जर गेली नसती, तर घरी असती. लाइक नॉर्मल असते ना, इतकी हॅपी नसती." तर शुभ बोलतो, "हे बघ क्रियू, तू स्वतः अशी वागते लाइक मला इतकं ट्रस्ट फील करून देते, की माझ्या मनात तुझ्याबद्दल डाऊट येतच नाही, कधीच नाही. माझा खरंच तुझ्यावर खूप जास्त ट्रस्ट आहे. लाइक कधी कोणी येऊन जर मला बोलले ना, की तुझी क्रिया तिकडे त्या मुलाला बोलत होती आणि इव्हन फोटो जरी प्रूफ म्हणून दाखवला ना, तरी मी हेच बोलणार, की नाही. आधी मी क्रियाला विचारणार आणि त्यानंतर विश्वास करायचा की नाही डिसाईड करणार. खरं आहे. तर क्रिया यावर हसत बोलते, की "ऑ, सो क्यूट. पण बेबी, मागे तू हे सेम बोलला आहेस हां, असं लाइक ट्रस्टवरून. आणि हो, मी तुझ्यावर खरंच खूप जास्त प्रेम करते, लाइक अति. आणि यासाठी मी काय-काय करते आणि किती करते हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, कारण जे आहे ते तुझ्या समोरच आहे." तर शुभ बोलतो, "हो, म्हणूनच आज मी तुला इतकं प्रेम करून ट्रस्ट करतो ना." तर क्रिया बोलते, की "या बेबी, आय नो. आणि चल झोपायचं का आता? कारण खूप झोप आली आहे मला." तर शुभ हो बोलताच दोघे मस्त झोपी जातात. नेक्स्ट डे मॉर्निंग ॲट 7:30 क्रियाची मम्मा रूममध्ये येतात उठवायला, तर क्रिया खूप गाढ झोपेत असते. तर आपल्या मम्माला तसंच झोपेतच डोळे बंद करूनच बोलत असते, की "मम्मा प्लीज झोपू दे गं थोडा वेळ. खरंच खूप थकली आहे मी. खूप झोप बाकी आहे माझी." तर क्रियाची मम्मा बोलतात, की "बरं ठीक आहे झोप, पण 9 पर्यंत उठायचं आहे. असं उशिरापर्यंत झोपायचं नसतं माहिती आहे ना?" तर क्रिया झोपी जाते आणि काही नाही बोलत. देन क्रियाची मम्मा जातात आणि आपलं काम करत असतात. तर 8:30 वाजता शुभला जाग येते घरच्या कॉलमुळे आणि तसंच उठून बघतो तर क्रियाचे नो मेसेज, नो कॉल. तर तसंच विचार करतो, की अजून कशी नाही उठली माझी वायफी? हां? असा विचार करून लगेच कॉल करतो. तर थर्ड कॉल रिसीव्ह करते क्रिया आणि तसंच झोपेतच हं, असं बोलते. तर शुभ बोलतो, की "बापरे! चक्क तू तुझ्या घरी इतकं लेटपर्यंत झोपूनच आहे? सासूबाई वगैरे कुठे गेले? जी क्रिया मॅम इतकं लेटपर्यंत झोपूनच आहे?" तर क्रिया बोलते, की "आहे सगळे, थांब मी नंतर बोलते प्लीज, झोप होऊ दे माझी." तर शुभ बोलतो, "अगं झाली असेल झोप, सो उठ आता प्लीज आणि नसेल झाली तरी उठ, बाकी झोप दुपारी पूर्ण कर." तर क्रिया काहीच बोलत नाही आणि तसंच झोपी जाते आणि शुभ, "हॅलो, हॅलो" असा करतो, पण नो रिस्पॉन्स. तर तसंच बोलतो, की झालं, झोपली वाटतं परत अँड देन कॉल कट करतो फायनली. शुभ फ्रेश होतो आणि हॉलमध्ये कॉफी घेत बसतो. आणि 30 मिनिटने क्रियाला जाग येते आणि तेव्हा बघते फोन, तर शुभचे मेसेज असतात, की बोलत-बोलत परत झोपी गेली तू. तर क्रिया तसाच व्हिडिओ कॉल करते शुभला आणि शुभ मस्त फ्रेश होऊन कॉफी घेत बसलेला असतो. तर तसंच बघून क्रिया मस्त किस करत बोलते, "गुड मॉर्निंग बेबी, लव्ह यू सो मच." तर शुभ बोलतो, "अगं थांब, थांब, असं लगेच उठून किस काय करते? छान फ्रेश होऊन जवळ असतं ना, इतकं पण नाही कळत तुला?" तर क्रिया बोलते, रोज सकाळी उठून मी असंच हग करते, किस करते आणि बाकी सर्व पण करते आणि हे मी इन रिअल करते. आणि आता तर जस्ट व्हिडिओ कॉलवर होतं, सो मला याबद्दल काही सांगायचं नाही, कळलं? तर शुभ बोलतो, "तू ये गं, फक्त बघशील तुझ्यासोबत काय-काय आणि कसं-कसं करतो ते. तू पण मला थांबायचं नाही यासाठी आणि जरी थांबवत असेल तरी मी थांबणार नाही. मग तुला ऑफिसला 2 डेज सुट्टी घ्यावी लागेल तरी चालेल." तर क्रिया बोलते, "नाही गं माझं सोनं-सोनं बाळ आहे ना तू, सो असं नाही करणार. हो ना बेबी? खूप सपोर्टिव्ह, खूप केअरिंग आहे माझा शुभ. असा त्रास होईपर्यंत काही नाही करणार. हो ना बेबी?" "हां बेबी." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल आता? सो पार्ट 312 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ काय बोलतो, कसा रिएक्ट करतो आणि परत किती वेळ बोलणं चालू असतं ह्यावर आणि मग दिवसभरात क्रियासोबत किती बोलणं होतं आणि क्रिया पुन्हा कुठे जाणार, की घरी कोणी गेस्ट येणार आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉईस शुभ वासेकर. हं.